बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात गेल्या 5 दिवसांपासून एका पिसाळलेल्या वानरानं अक्षरशः थैमान घातले। या वानरानं हल्ला केल्यानं तब्बल 65 नागरिक जखमी झालेत। त्यामुळे सोळांकूर गाव भीतीच्या छायाखाली आहे। हातात काठी घेऊनच नागरिकांना घराबाहेर पडावं लागत असून गावात त्या वानरानं प्रचंड दहशत निर्माण केली आहे। पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे। गेल्या 5 दिवसांपासून एका पिसाळलेल्या वानरानं सोळांकूर गावातील 65 पेक्षा अधिक नागरिकांना जखमी केले। अचानक अंगावर उडी मारून हे वानर नख्यांनी आणि दातांनी नागरिकांवर हल्ला करते। 50 वर्षाचे प्रकाश हरणे वानराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत। अन्य काही जखमी नागरिकांवर सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काहींना कोल्हापुरातील CPRमध्ये दाखल करण्यात आले। परिणामी सोळांकूर गावातील नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झाले। दरम्यान वन विभागानं या पिसाळलेल्या वानराला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी राधानगरी, भुदरगड आणि कोल्हापूरमधील वन विभागाची पथकं सोळांकूरमध्ये तैनात करण्यात आली आहेत। गावात 3 ठिकाणी पिंजरे लावले असून वानराला बेशुद्ध करण्यासाठी 2 डार्ट गन आणले आहेत। तसंच वानराचं लोकेशन शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते। प्रादेशिक वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल विशाल पाटील आणि वन्यजीव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळवेकर हे या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत। 2 नर वानरांच्या भांडणात हे वानर जखमी झालं असण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ते अधिक आक्रमक झालं असावं असा अंदाज आहे। आजही आम्ही वन विभागाचे सकाळपासून गावकरी पण सहकार्य करताय, सर्व मुलं वगैरे त्याचं लोकेशन सगळ्या गावात घेत आहे। परंतु सकाळी फक्त 7 वाजता लोकेशन दिसलं, त्यानंतर अद्याप अजूनपर्यंत लोकेशन दिसलेलं नाही। त्या दृष्टीने आता आम्ही ड्रोन कॅमेरा पण आणले, थर्मल ड्रोन कॅमेरा आणलाय। त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आता आम्ही प्रत्येक जे आजूबाजूला झाड आहे त्या झाडांमध्ये त्याचं लोकेशन आम्ही घेत आहोत। लोकेशन मिळाल्यानंतर त्वरित त्याला ट्रँक्युलाइज करून त्याला पकडून नैसर्गिक आदिवासामध्ये या गावापासून म्हणजे जवळजवळ 100-150 किलोमीटरच्या वरती सोडणार, जिथं कोणतीही मनुष्य वस्ती नसेल अशा ठिकाणी त्याला सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु आज आम्ही यासाठी आलोय की आज कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही ते पकडण्याची मोहीम पूर्ण करून नंतर तिथून पाय काढून तोपर्यंत आम्ही थांबून राहणार आहोत। या वानराची आक्रमकता पाहून सोळांकूर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे वन विभागानं या वानराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। मला प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करायचं आहे की वन विभागानं प्राण्यांना मारायचं नाही अशा सूचना दिलेल्या आहेत, मात्र माणसांना जगण्यासाठी काहीतरी घटनाक्रम जो होत आहे याच्यावर प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी। साधारण गंभीर झालेली रुग्णांना CPR रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। 70 पेक्षा अधिक रुग्ण ग्रामीण रुग्णालय सोळांकूरमध्ये दाखल झालेले आहेत, मात्र अद्यापही वन विभागाला कोणत्याही पद्धतीचं यश आलेलं नाही। त्यावर प्रादेशिक वन विभागाच्या रेस्क्यू टीम 3 दाखल आहेत, तरी पण त्यांना 4 दिवस काही प्रमाणात यश आलेलं नाही। त्यामुळं पूर्ण ग्रामस्थ आमचे दहशतीखाली वावरत आहेत। लहान मुलं, महिलांचं दैनंदिन जीवनावर पूर्ण परिणाम झालेला आहे। फोंडा निप्पाणी महामार्गावरच्या रहदारीवर 2 व्हीलरवर अचानक उड्या मारणे वगैरे वानरानं, त्यामुळे अपघात घडलेले आहेत। त्यामुळं पै पाहुणे गावात सगळी बाजारपेठ बंद राहिलेली आहे, त्यामुळं अतोनात नुकसान व्हायला लागलेलं आहे। त्याकडं प्रादेशिक वन विभागानं गांभीर्यानं घ्यावं, अन्यथा गावकऱ्यांना काहीतरी यावर वेगळी ॲक्शन घ्यावी लागेल। आज दिवसभर वानराचा शोध सुरू होता, पण हे वानर सातत्यानं हुलकावण्या देत होतं। त्यामुळे सोळांकूर गावात आज दिवसभर याच विषयाची चर्चा सुरू होती।